नमस्कार सर्वांना, वेलकम टू एबीटी अनमोल. आणि आपण मॅनिफेस्टेशनची सिरीज करतोय. मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमच्या लाईफमध्ये काय बदल घडलेत ते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता आपण फर्स्टमध्ये लॉस शिकलो. लॉस शिकल्यानंतर लाईफस्टाईल चेंजेस केले. लाईफस्टाईल चेंजेस केल्यानंतर ग्रॅटिट्यूड कसं करायचं शिकलो. ग्रॅटिट्यूड केल्यानंतर देवासोबत रिलेशनशिप डेव्हलप केली. आता काय करायचं बरं. हे सगळं तर झालं. आता काय. आता येते महत्त्वाची गोष्ट आणि थोडीशी डिफिकल्ट गोष्ट. थोडीशी बरं का. ह्यानी जर तुम्ही ही गोष्ट जर तुम्ही नीट केली तर तुमच्या जीवनात भरपूर बदल घडेल. तर ही काय आहे. ही रिलीज करणे आहे. रिलीज म्हणजे काय आहे. काहीतरी गोष्ट सोडून देणे. आता आपण आपल्या भरपूर वेळा मी असा उल्लेख केलेला आहे सबकॉन्शियस अनकॉन्शियस, सबकॉन्शियस अनकॉन्शियस. कशासाठी बरं. तर ह्याच्यामध्ये आहे ना असं इमॅजिन करा की हे तुमच्या घराचं स्टोर रूम आहे, ज्याला तुम्ही वर्षातून कधीतरी एकदा बघता, ज्यावेळेला अख्खं घर क्लीन करत असताना त्यावेळेला. पण कॅच काय आहे ना, ह्या स्टोर रूमला ना तुम्ही कधी बघतच नाही, ह्याची दखलच घेत नाही तुम्ही. तर आता तुम्हाला ह्या सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियसमधून वस्तू रिलीज करायच्या आहेत. डीप डिझायर्स रिलीज करायचे आहेत. डीप निगेटिव्ह फिलिंग्स रिलीज करायचे आहेत. तर चला पाहूयात कसं करायचं आहे ते. रिलीज म्हणजे काय आहे की आपल्या सिस्टममधून काहीतरी गोष्ट काढणे. आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल देते. तुम्ही लहान असताना काहीतरी गोष्ट सतत तुमचे पेरेंट्स तुम्हाला सांगत असतील, जसं की पैशाच्या रिलेटेड. काय आहे, पैसे काय झाडावर उगतात का. हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. बरं ते एकदाच नाही ऐकलेलं आहे, पूर्ण आत्तापर्यंतची वेळ गेली आहे ना तोपर्यंत तुम्ही ऐकलेलं आहे. पैसे काय झाडावर लागतात का. पैसे काय झाडावर उगत नाही आहेत. तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. खूप मेहनत केली तरी पण पैसे मिळतील का नाही हे माहीत नाही आहे. असे भरपूर गोष्टी. हे एक एक्झाम्पल आहे. तर ह्या गोष्टीला मनातून काढणे. हे जे शब्द आहेत जे तुमच्या आईवडिलांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी टी व्हीनी, मूवीजनी, सॉंग्सनी भरवलेलं आहे तुमच्या मनामध्ये, ह्याला काढणे, हे रिलीज करणे. बहुतेक वेळेला काय होत असतं माहिती आहे का, आपल्या सबकॉन्शियसमध्ये इतकं काही साठलेलं असतं ना, ते साठलेल्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही आहेत. आपण अनअवेअर आहोत त्या गोष्टीबद्दल. म्हणून त्याला अनकॉन्शियस माइंडमध्ये जागा मिळते आणि ते अनकॉन्शियसमध्ये काय काय आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. ह्या वस्तूंना हळूहळू काढणे, ह्याला रिलीज करणे आणि ह्याला हील करणे हे आपण शिकणार आहोत. काय काय आपण रिलीज करू शकतो. निगेटिव्ह फिलिंग्स म्हणजेच काय. राग, कोणत्या तरी सिच्युएशनबद्दल, माणसांबद्दल, वस्तूंबद्दल राग जो आपण मनात धरून ठेवलेला आहे. निगेटिव्ह फिलिंग्समध्ये नुसतं रागच येत नाही, इरिटेशन येतं. किंवा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल असं फिलिंग निर्माण होणं मनामध्ये की ती गोष्ट मी आता परत कधीच करणार नाही आहे. ही सुद्धा निगेटिव्ह फिलिंग आहे. नेक्स्ट काय आहे की तुमचा माइंडसेट. माइंडसेट कसा फॉर्म होतो. माइंडसेट आपल्याला आपले पेरेंट्स, आपले भाऊ बहीण, आपला इनर सर्कल, आउटर सर्कल किंवा आउटर मोस्ट सर्कलपासून आपण डेव्हलप करतो. किंवा कधी कधी तो आपण पास्ट लाईफ्सपासून घेऊन आलेलो असतो. किंवा टी व्ही, मूवी, सॉंग्स ह्याच्यापासून डेव्हलप होतो. तर हा माइंडसेट आपल्या ग्रोथसाठी आहे का ह्याची दखल घेणे आणि जर ते नाही आहे तर त्याला रिलीज करणे. तसंच काही ऑब्स्टॅकल्स आपण क्रिएट केलेले असतात स्वतःसाठीच. ते आपण ॲज अ लेसन आपण घेऊन येतो जन्मामध्ये, पण त्याच्यामध्ये आपण स्टक होऊन जातो की एकच गोष्ट सारखी रिपीट होत आहे. जिलेबीसारखी सारखी आपल्यासोबत तीच गोष्ट होत आहे, कारण आपण त्याच्यातून शिकत नाही आहे आणि शिकून पुढं जात नाही आहे. ज्या क्षणाला तुम्ही शिकाल ती टॉक्सिक सायकल एंड होते तिथंच. ते टॉक्सिक लोक निघून जातात आपल्या जीवनातून आणि हे ऑब्स्टॅकल सॉल्व्ह होतं आणि क्लिअर होतं आणि आपण पुढे जातो. तसंच काय आहे तर ब्लॉकेजेस. आपण हे ब्लॉकेजेस आपल्यासाठी क्रिएट करू शकतो. आपण आपल्या जनरेशनल ब्लॉकेजेस घेऊन येऊ शकतो. आपले आई वडील आपल्याला ब्लॉकेजेस देऊ शकतात किंवा ते अक्वायर्ड असतात की आपण बाहेरूनही अक्वायर करत असतो. कधी कधी ना आपण एक सिच्युएशनला गो थ्रू करतो, म्हणजे त्यातून जात असतो आणि मग आपण काय करतो ना, आपण ना ती गोष्ट नाही आवडली किंवा इतर कोणाचं तरी बघतो आणि आपण शपथ घेतो
की मी आजपासून ही गोष्ट करणार नाही, किंवा पैसा माझ्यासाठी चांगलाच नाही, पैसा महत्त्वाचाच नाही आहे, माणसं महत्त्वाची आहेत पण तितकाच पैसाही महत्त्वाचा आहे हे समजणं. किंवा कधी कधी आपण लहान असताना आपल्याला गोष्टी कळत नसतात, मॅच्युरिटी नसते आणि आपण इतरच्या लोकांच्या गोष्टी बघत असतो, ऑब्झर्व करत असतो आणि त्यातून काहीतरी आपण सेल्फ प्रॉमिस करतो किंवा युनिवर्सला प्रॉमिस करतो आणि ते प्रॉमिस सबकॉन्शियसली पाळत असतो. आणि मग मोठे झाल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला ह्या गोष्टीची गरज आहे, पण ती गोष्ट होतच नाही आपल्या जीवनात. जसं की काही लोकांना लाईफ पार्टनर बरोबर मिळत नाही किंवा त्यांचं लाईफ लेसन असं असतं की लाईफ पार्टनरशी रिलेटेड काहीतरी, पण ते त्यांनी पास्ट लाईफमध्ये ओत घेतलेली असते किंवा लहानपणी काहीतरी ओत घेतलेली असते आणि आता मोठं झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ती गोष्ट म्हणजे आपल्याला हवी आहे पण ती होत नाही आहे. आणि मग ज्यावेळेला आपण ॲनलाइज करतो की ती का नाही होत आहे, तर त्याच्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण पास्ट लाईफमध्ये काहीतरी शपथ घेतली होती किंवा आपल्या फॅमिलीमध्ये कोणीतरी अशी शपथ घेतली होती किंवा मीच लहानपणी अशी शपथ घेतली होती आणि ती गोष्ट होत नाही आहे माझ्यासोबत, किंवा आपण त्याच्याशी रिलेटेड गोष्ट शिकलो नाही आहे आणि त्यामुळेच ही आपली वस्तू होत नाही आहे आज. की किती मॅनिफेस्टेशनवर वर्क करत नाही आहे त्याच्यावरती, हे असं सिच्युएशन आपल्याबरोबर घडून येतं. तर तेही आपल्याला रिलीज करणं गरजेचं आहे. काही हॅबिट्स आपण डेव्हलप केलेले असतात जे काल आपल्याला गरजेचे असतात पण आज त्याची काही गरज नाही आहे, पण ती हॅबिट आपण ठेवतोय आणि त्यांनी स्वतःला त्रास होतोय सबकॉन्शियसली अनकॉन्शियसली, तर ते रिलीज करणं. तसंच आपण काही ॲडिक्शन्स डेव्हलप केलेले असतात, कूल आहे समजून किंवा आपल्याला त्यावेळेला तितकं ज्ञान नसतं त्यामुळे आपण काही गोष्टी डेव्हलप करतो, तर त्या गोष्टी रिलीज करणं गरजेचं आहे. आता रिलीज ऐकलेलं आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये. तर रिलीज भरपूर प्रकारचे होऊ शकतात. तुम्ही भरपूर काही थेरपीज करू शकतात, काही गोष्टी तुम्ही स्वतःही करू शकता. तर मी तशी आहे की मी सगळ्या गोष्टी शिकते आणि स्वतःवर अप्लाय करत असते. तर रिलीजसाठी सर्वात पहिलं तुम्ही काय करू शकता, तर होओपोनोपोनो टेक्निकनी ना इतक्या गोष्टी रिलीज होतील की तुम्ही बिलीव्हही नाही करू शकत. तुम्हाला म्हणायचं नाही आहे ना, म्हणू नका. तुम्ही फोनवरती लावा, स्वतःला आरशात बघा, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि ती गोष्ट रिपीटेडली बोलत जावा. तसंच तुम्हाला पैशांशी रिलेटेड, तुमच्या लाईफ पार्टनरशी रिलेटेड, तुमच्या लाईफमधले कोणते तरी सिच्युएशन, आजार ह्याच्याशी रिलेटेड, हिलिंगशी रिलेटेड तुम्हाला करायचं असेल तर होओपोनोपोनो टेक्निक एक वर्सटाईल प्रेयर आहे की ती तुम्ही सगळीकडे यूज करू शकता आणि ती यूज होते आणि तुमचा रिलीज हा घडतो. तर तुम्ही सर्वात इझिएस्ट आहे होओपोनोपोनो करू शकता. तसंच ॲक्सेस क्लिअरिंग पण आहे. तर काही ॲक्सेस कॉन्शियसनेस ही एक टेक्निक आहे, त्याच्याशी रिलेटेड काही फॅसिलिटेटर्स आहेत इंडियामध्ये, त्यांनी यूट्यूबवरती व्हिडिओज टाकलेले आहेत. तुम्ही त्यांचे व्हिडिओज जाऊन बघू शकता आणि ते स्टेटमेंट यूज करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला गरजेचं पण नाही आहे की तुमचं काय बिलीफ सिस्टम आहे, तुमची काय ओत आहे, तुमचं काय ब्लॉकेज आहे, तुम्ही कधी काय केलं होतं, पास्ट लाईफ, दिस लाईफ, एनी लाईफ, ते सगळं क्लिअर करतं. तर तुम्ही ॲक्सेस क्लिअरिंग यूज करू शकता. तुम्ही ॲक्सेस कॉन्शियसनेस क्लिअरिंग स्टेटमेंट असं जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला ते सापडेल. ते कसं वर्क करतं ते फॅसिलिटेटर्स छान प्रकारे एक्सप्लेन करतात आणि ते स्टेटमेंट तुम्ही यूज करू शकता. मीही करते माझ्या जीवनामध्ये ते यूज. त्यानंतर तुम्ही आणखीन काय करू शकता, तर तुम्ही NLP ट्राय करू शकता स्वतःवरती. तुम्ही EFT टेक्निक करू शकता. EFT काय आहे, हे सिम्पल टॅपिंग टेक्निक आहे की तुम्ही बॉडीमध्ये टॅपिंग करू शकता आणि त्या टॅपिंग केल्याने की तुम्ही नवीन गोष्ट स्वतःच्या जीवनात आणू शकता आणि जुनी गोष्ट रिलीज करू शकता विथ इज. तुम्ही EFT टेक्निक कोणतीही गोष्ट, EFT टेक्निक फॉर गेनिंग मनी, EFT टेक्निक फॉर चेंजिंग लाईफ सिच्युएशन्स, असं गुगल केलं, यूट्यूबवरती सर्च केलं तर भरपूर EFTचे चांगले लोक आहेत जे यूट्यूबवरती सिम्पल रील्स किंवा लॉंग फॉर्म व्हिडिओज बनवलेले आहेत. ते तुम्ही फक्त फॉलो करायचं आहे. त्यांनी काय करतात ते फक्त फॉलो करायचं आहे आणि ते जे काय म्हणतायत ते म्हणायचं आहे, पण हे कंटिन्युटीनी तुम्हाला करायचं आहे. हे तर झालं तुम्ही काय करू शकता बाहेर. आता स्वतः काय करू शकता, तर स्वतः तुम्ही छानपैकी प्रेयर करू शकता, जे की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओजमध्ये शिकवलेलं आहे की माफी मागून दुसऱ्यांना माफ करणे, स्वतःला माफ करणे, त्याच्यासोबत ग्रॅटिट्यूड करणे, ह्यांनीही भरपूर गोष्टी रिलीज होत असतात. हेही तुम्ही करू शकता.
तसंच मी तुम्हाला सिरीजमध्ये एक गोष्ट सांगितली की जर्नलिंगची सवय लावा. ती आता इथं कामाला येईल, जी आहे की शॅडो वर्क. शॅडो वर्क प्रॉम्प्ट्स असतात, म्हणजे काही क्वेश्चन्स असतात की अशी काय गोष्ट घडली होती लहानपणी ज्याच्याने मला लोकांची भीती वाटते. असा एक प्रॉम्प्ट तुम्ही क्वेश्चन लिहायचा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला मनात काय भावना निर्माण होतात त्या सगळ्या भावना लिहायच्या आहेत. आणि तुम्हाला रिअलाईज होईल की हे भावना माझ्या मनात होते का, हे माझ्या भावना मनात होते का, हे कुठेतरी दडले होते का, आणि ते तुम्ही अनकॉन्शियसमधून कॉन्शियसमध्ये आणता आणि ते रिलीज होतात हळूहळू. ही तो आहे शॅडो वर्कची टेक्निक. मी हे सगळं थोडक्यात सांगते, तुम्ही ह्याच्यासाठी दुसऱ्यांचे व्हिडिओज पाहू शकता आणि ते तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करू शकता. शॅडो वर्क खूप सुंदर टेक्निक आहे. बीइंग सेड ऑल ऑफ दिस थिंग्स, हे सर्व मी बोलली आहे, पण ह्यात सर्वात महत्त्वाचं तुमचा शब्द आहे. तर तुमच्या शब्दाने ही गोष्टी बदलतात, की तुम्ही जे बोलता ते होतं, ह्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही एक प्रेयर करू शकता. नेक्स्ट आहे की तुम्ही क्रिस्टल्स यूज करू शकता. वेरियस प्रकारचे क्रिस्टल्स आहेत. रिलीजिंगसाठी आहे ना स्पेसिफिक क्रिस्टल्स असतात, पण माझं सर्वात फेवरेट आहे सेलेनाईट. तुम्ही सेलेनाईटचं कोणताही यूज करू शकता, बॉल किंवा ब्रेसलेट. मी आजही घातलेलं आहे सेलेनाईट, की मला रिलीज करायला खूप आवडतं, तर ते रिलीज करायला हेल्प करतं. तर तुम्ही असे स्वतः इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि त्या प्रकारे क्रिस्टल्सचाही यूज करू शकता. तसंच तुम्ही आणखीन गोष्ट काय करू शकता, तर तुम्ही मेडिटेशन करू शकता. आता ज्या वेळेला मन अशांत असेल त्यावेळेला मेडिटेशन करू नका, पण ज्या वेळेला हळूहळू तुम्ही एवढे सगळ्या प्रोसेसमधून आलात ना, तर आता नक्कीच तुमचं मन शांत झालं असेल आणि तुम्ही रेडी असाल की मी रिलीज करेन. तर हे रिलीज करण्यासाठी ना तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशन काय करू शकता की तुम्ही सिम्पल ब्रेथ वर्क यूज करू शकता. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला यूट्यूब व्हिडिओज मिळतील. ते ब्रेथ वर्क करून हळूहळू ब्रेथच्या हेल्पनी तुम्ही गोष्टी रिलीज करू शकता आणि मेडिटेशन करू शकता. नेक्स्ट आणखीन गोष्ट तुम्ही काय करू शकता की बरेच मंत्र आहेत, बरेच ट्यून्स आहेत, बरेच फ्रिक्वेन्सीज आहेत जे तुम्ही यूज करू शकता. ते फ्रिक्वेन्सीज यूज करून तुम्ही गोष्टी रिलीज करू शकता. भरपूर वेगळे फ्रिक्वेन्सी आहेत. ते फ्रिक्वेन्सी ऐकल्यानंतर आपण स्पेसिफिक गोष्टी आपण रिलीज करत असतो आपल्या माइंडमधून. ते यूज करू शकता तुमच्या लाईफमध्ये आणि त्याचा तुम्हाला इफेक्ट खूप छान जाणवेल. कधी कधी आपल्याला कॉन्शियस करायचे असते प्रोसेस की मी होपोनोपोनो केलं बाबा, पण आज माझा मूड नाही आहे, पण मला खूप गोष्टी रिलीज करायच्या. तर मी फोनमध्ये फोन यूज करताना ज्यावेळेला जी काही ॲक्टिव्हिटी करत असेल, जसे की क्रिएटिव्हिटी, इतर कुणाशी तरी बोलणे, त्यावेळेला तुम्ही हे फ्रिक्वेन्सीज लावून ठेवू शकता तुमच्या फोनमध्ये. आता जसं हर्ट्ज आणि फ्रिक्वेन्सीज असतात ना, तसेच काहीतरी इंडियन क्लासिकलमध्ये ना रागच असतात. ते राग तुमच्या शरीरात, मनात, सबकॉन्शियसपर्यंत जातात आणि ती गोष्ट रिलीज करायला मदत करतात. तर तुम्ही काही राग ऐकू शकता, त्या रागशी रिलेटेड काही सॉंग्स ऐकू शकता. तसंच काही हिलिंग म्युझिक्स आहेत ज्याच्यामध्ये हिलिंग वर्ड्सचा उपयोग केलेला आहे लोकांनी. ती हिलिंग म्युझिक ऐकू शकता, ज्याने तुम्हाला सूद फील होईल, शांत फील होईल. आणि ज्या वेळेला आपण शांत फील करतो ना, त्यावेळेला आपण गोष्टी रिलीज करतो. हे खूप गोष्टी आहेत ज्या मी स्वतःवर अप्लाय केलेल्या आहेत. यूट्यूबवरूनच शिकू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी क्लासेसही अवेलेबल आहेत, तुम्ही क्लासेसही करू शकता. रेखी पण एक टेक्निक आहे जी रेखी तुम्ही यूज करू शकता स्वतःवरती हिलिंग करण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी सरफेस लेवलवरती आहेत आणि काही डीप लेवलपर्यंत जातात. पण ही रिलीज टेक्निक आहे ना, ती तुम्हाला रोज करायला हवी. जसं की मी होपोनोपोनो सांगते ना, तर मी रोज शक्यतो 5 ते 10 मिनटं करतच असते होपोनोपोनो. तसंच तुम्हीही काहीतरी तुम्हाला जी आवडते टेक्निक ती रोज करणे हे अपेक्षित आहे. दिवसातून एकदा, दिवस सुरुवात करताना किंवा दिवस संपल्यानंतर तुम्ही ही टेक्निक करू शकता आणि त्यांनी भरपूर गोष्टी रिलीज होतील. का रिलीज करायचं, तर भरलेल्या ग्लासमध्ये आणखीन पाणी जर मी वरून ओतते तर काय होणार, ते पाणी सगळं खाली सांडणार आहे. तर तुम्हाला नवीन गोष्टी जर हव्या आहेत तुमच्या जीवनामध्ये, की तुमच्या अनकॉन्शियस मॅनिफेस्टेशनपासून कॉन्शियस मॅनिफेस्टेशनपर्यंत यायचं आहे ना, तर तुम्हाला रिलीज करणं हे आवश्यक आहे. ज्या वेळेला तुम्ही रिलीज कराल ना, तुम्हाला लक्षात येईल, अरे
ही तर गोष्ट मी विसरलोही होतो, मला ही कशी आठवली बरं आत्ता? ती आठवली कारण ती अनकॉन्शियसमध्ये होती, ती कॉन्शियसपर्यंत आली. त्याच्यावर तुम्ही काम केलं आणि त्याला तुम्ही बाय बाय केलं. आता बाय बाय केल्यावरती ती जागा खाली झाली. आता एक घर भरलेलं आहे. त्या घरामध्ये एक जागा आहे टी व्हीच्या बाजूला. त्या टी व्हीच्या बाजूला जर रद्दी पडली असेल तर तुम्ही तिथं काहीतरी डेकोरेटिव्ह सामान ठेवू शकता का? नाही. तुम्हाला ती रद्दी काढून टाकायला लागेल आणि मगच ती जागा एम्प्टी होणार आहे की तुम्ही नवीन काहीतरी जाऊन बाजारातनं घेऊन याल आणि तिथं ती वस्तू ठेवाल. तसंच मनातल्या सगळ्या साठलेल्या गोष्टी सोडा, त्याचा काहीही उपयोग नाही आहे. जर त्या उपयोगाचं असते तर तुम्ही एकदम छान मॅनिफेस्टर असता आणि तुम्हाला माझे व्हिडिओज बघायची काही गरजच नसती. ह्याची नोंद घ्या आणि हे लक्षात घ्या आणि ह्याच्यावर काम करा. आजपासून एक रिलीज टेक्निक करायची आहे. तुम्ही कोणतीही तुमची फेवरेट असू दे ती टेक्निक करा आणि त्याच्यावरती काम करा. रोज निरंतर प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिसनी तुम्ही भरपूर गोष्टी रिलीज कराल आणि ज्या वेळेला तुम्ही रिलीज कराल त्यावेळेला नवीन गोष्टी घेऊ शकता तुमच्या जीवनामध्ये. त्यासाठी तुम्ही हे रिलीज टेक्निक्स अप्लाय करा तुमच्या लाईफमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज मला सांगा, मला त्यांनी मोटिवेशन होते. ते कसं सांगणार आहे तुम्ही इंस्टाग्रामच्या DM-मध्ये किंवा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमचं जीवन कसं बदललेलं आहे ते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कमेंट केल्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही की तुम्ही काय काय अचीव केलेलं आहे आणि तुम्ही अचीव केलेल्या गोष्टी बघून दुसऱ्या कुणाला तरी मोटिवेशन मिळणार आहे. ते दुसरं कोणीतरी मोटिवेशन घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहे आणि ज्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये बदल घडणार आहे तर तुम्ही पण त्याच्यामध्ये त्याच्या यशामध्ये तुमचाही एक वाटा असणार आहे. तर तुमचे कमेंट्स हे खूप मौल्यवान आहेत. आपण एक पॉझिटिव्ह कम्युनिटी डेव्हलप करायचा प्रयत्न करत आहोत. तर ते करत राहावा. तुम्ही कमेंट करा, तुम्ही ही सिरीज फॉलो करा, लाईफमध्ये चेंज घडवा. मी करू शकते तर तुम्हीही करू शकता. हे खूप सोपं आहे, खूप इझी आहे करण्यासाठी. प्लीज माझे व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. बाय बाय.